नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची प्रिया मॅमच्या मेथडनुसार ते बघितलं होतं. आता त्याच मापांवरून आपण ब्लाऊज कसा ड्राफ्टिंग करायचा आणि कटिंग करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. तर अगोदर आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करणार आहोत, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करणार आहोत. तर पूर्ण जी मेथड आहे ती प्रिया मॅमच्या मेथडनुसारच असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला आपण आता ड्राफ्टिंगला सुरुवात करू. तर मेजरमेंट आता कालचे जे घेतले आपण ब्लाऊजवरून तेच मेजरमेंट आहे, त्यामध्ये काही बदल नाही आहे. ते इथं बघा, सर्वात अगोदर आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर घेतोय आपण 15.5 आहे, तर त्याचं निम्म करून घ्यायचं. तर किती झालं? 7.25 इंच. तर इथून बघा 7.25 इंचावर इथं मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला जिथून शोल्डरची मार्किंग केली तिथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. त्यानंतर गळारुंदीचं मार्किंग करते 2.5 इंच. कंपल्सरी आहे 1 इंच डाऊन आणि 2.5 इंच गळारुंदी. तर आता आपण स्केलने जोडून घेते. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आता छातीच्या लाईनसाठी आर्म होलचा फॉर्म्युला आहे तो टाकावा लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपले दोन्ही पार्ट डीप आहे का पॅक आहे हे अगोदर म्हणजे कळालं पाहिजे. तर आपले दोन्ही पार्ट डीप आहे, बॅक पण डीप आहे आणि फ्रंट पण डीप आहे. तर त्यानुसार आपण डीप नेकचा फॉर्म्युला बघू. तर आपली चेस्ट आहे 40. ते बघा इथे येते डीप नेक फॉर्म्युला आणि चेस्ट आहे 40. तर दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, 40/6 प्लस करायचं आहे अर्धा इंच. तर यामध्ये प्लस करू अर्धा इंच. तर किती झालं? 7.1. म्हणजे जिथून डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आणि 7 इंचाच्या वरती एक लाईन असं मार्किंग करायचं आहे इथं. आता ही झाली आपली छातीची लाईन. तर ही झाली आपली छातीची लाईन. त्यानंतर बघा, इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची किती आहे? ब्लाऊजची उंची आहे 15. त्याच्यात 1 इंच प्लस करून 16 इंच मी इथं मार्किंग करून घेते. ही झाली आपली कमरची लाईन. तर इथं बघा, आता आपल्याला इथं कुठल्याही प्रकारची लुझिंग वगैरे द्यायची नाही आहे, कारण आपण हे ब्लाऊजवरून मापे घेतले. त्यामुळे ती इथं बघा, चेस्ट आहे आपली 40/4 करू तिला. तर किती झालं? 10 इंच. तर इथं आपण छातीचं मेजरमेंट टाकणार आहे 10 इंचावर. इथून टेप असा ठेवायचा आहे, इथं मार्किंग करायची 10 इंच. पुढे मी शिलाई मार्जिन घेते 2 इंच. त्यानंतर कमरचं मार्किंग करायची. तर कमर आपली 32 आहे. तर 32चा चौथा भाग झाला आहे बघा, 32/4 करायचं. तर किती झालं? 8 इंच. तर इथून आपण कमरची मार्किंग करू 8 इंच. आता बॅक साईडला डीप नेक आहे त्यामुळे टक्स असतं. ते टक्सचं मार्किंग घ्यायचं 1 इंच आणि शिलाई मार्जिन घेते 2 इंच. स्केलने अगोदर हे मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आता शोल्डर मायनस करायचं आहे. पण शोल्डर मायनससाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतील. ते कोणते? तर बॅक साईडचा गळा. तर बॅक साईडचा गळा कसा काढायचा? तर मागच्या गळ्याचा जो बेल्ट आहे तो 4.5 इंच तयार आहे आणि ब्लाऊजची उंची किती आहे? 15. तर 15मधून मायनस करू आपण 4.5 इंच. तर किती झाले? 10.5 इंच. पाठीमागचा गळा झाला आपला 10.5 इंच. त्यानंतर रेडी शोल्डर झालं 2 इंच आणि नेकचा पॅटर्न म्हणजे गोलच गळा आहे मागचा. तर इथं आपण रेडी शोल्डर चार्ट बघू. तर हा रेडी शोल्डर चार्ट आहे, हा 2 पासून 2.25 पर्यंत तुम्ही वापरू शकता. तर इथं नेक डीप दिलं आहे बघा, तर 10.5. तर हे बघा, इथे येतं आहे 9 ते 10.15 मध्ये. तर मायनस किती होतं आहे? 3 इंच. इथं नेकचे पॅटर्न देखील दिले बघा, राऊंड आणि स्क्वेअर. तर इथं मायनस होतं आहे 3 इंच. तर आपलं फुल शोल्डर आहे 15.5 मायनस करायचं 3 इंच. किती झाले? 12.5. ते हे 12.5ला आपण भागिले 2 करू म्हणजे त्याचं निम्मं घ्यायचं. तर किती झालं? 6.25 इंच. तर इथून बघा टेप ठेवायचा 6.25 इंच. इथं देखील सेम 6.25 इंच. हे दोन्ही मार्किंग जोडून घेऊ अगोदर.
त्यानंतर इथून बघा क्रॉसमध्ये मार्किंग करायची, तर ती किती करायची? आता आपली चेस्ट 40 आहे, 40च्या आत असेल तर बॅक पार्टला आपण 1 इंच करायची आहे आणि फ्रंट पार्टला पाऊण इंच करायची. तर इथं आपण 1 इंचावर मार्किंग करू. या लाईनचा सेंटर काढायचा आहे, तिथून टेप ठेवून फोल्ड करायचा. सेंटरवर मार्किंग केली. आता फ्रेंच कर्वने आपण आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घेऊ. बघा इथं तिथं आर्महोलचा शेप मी ड्रॉ केला. त्यानंतर बघा इथे जेवढं मायनस झालं आहे सेम आपल्याला इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. तर आपण चेक करू. तर इथे किती मायनस होतं आहे? पाऊण इंच. तर सेम इकडे देखील पाऊण इंच मायनस करू. स्केलने मार्किंग जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा ही छातीची लाईन आहे, याच्या अर्धा इंचवरती स्केल ठेवायची आणि आपल्याला आपला जो पाठीमागचा गळा आहे त्या ह्या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर वरतून अर्धा इंच मायनस करायचं आहे. मायनस करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचे शोल्डर लूज होतील आणि उतरतील देखील, गळा देखील लूज बसेल. तर त्यासाठी मायनस करणं कंपल्सरी आहे. तर इथं आपलं बघा पाठीमागचा गळा किती आहे? 10.5, म्हणजे तो छातीच्या लाईनच्या पण खाली जाणार आहे. त्यामुळे इथं आपण वरती अर्धा इंच मायनस करणार आहे. तर इथं मी अर्धा इंचावर मार्किंग करून घेते अगोदर. इथे देखील स्केलने आपण हे मार्किंग जोडून घेऊ. तर मार्किंग जोडलंय तर अर्धा इंच मायनस केलं. त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं. तर रेडी शोल्डर आपलं 2 इंच आहे, त्याच्यात आपण अर्धा इंच प्लस करून 3 इंचावर देखील मार्किंग करू शकतो. पण इथं मी रेडी शोल्डर 2.5 इंच ठेवणार आहे. तर इथं रेडी शोल्डर 2.5 आहे तर त्याच्यात 1 इंच प्लस करून 3.5 इंचावर मार्किंग करते. 1 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता तुम्ही बघा तर 2 इंच काय घेतलं तर इथं बघा या चार्टमध्ये तुम्ही 2 पण घेऊ शकता, 2.25 पण घेऊ शकता, 2.5 पण घेऊ शकता, 2.25 पण घेऊ शकता. तर इथं मला 2 खूपच कमी वाटत होतं त्यामुळे मी 2.5 इंच घेतले. आता इथं चेक करून घ्यायचं तर गॅप किती येतो? गळारुंदी आपली 2.25 इंच. त्यानंतर बघा शोल्डरची जी लाईन आहे ती सरळ नसते, थोडी क्रॉसमध्ये असते. इथं आपल्याला 1/2 इंच खाली मार्किंग करायचं आहे. ते मार्किंग इथं जॉईन करायचं आहे. हे बघा इथे क्रॉसमध्ये असे शोल्डरला असं क्रॉसमध्ये शेप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बॅक पार्टची मार्किंग केली. तर हे पूर्ण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतली, त्यावरूनच आपण बॅक पार्टची मार्किंग केली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची मार्किंग करू. फ्रंट पार्ट जो कट झाला आहे तो इथे ठेवून चेक करू. त्यानंतर बॅक पार्ट कटिंग करू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.